नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. सालाबाद प्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंदीघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव 2025चं आयोजन करण्यात आलंय. या चैत्र नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या खास गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहात सुरासूर मिसळत गाणी गायले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रीच्या 9 दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. या दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तसेच महाप्रसादाचा व महाभंडाऱ्याचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत. सदर कार्यक्रम ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता एकनाथ शिंदे, बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, माजी नगरसेवक मनोज शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे व परिवहन समिती माजी सभापती व शिवसेना सचिव विलास जोशी, परिवहन सदस्य जयप्रकाश कोटवानी, राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक व भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी विलास जोशी व जयप्रकाश कोटवानी यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आनंद साहेब प्रतिष्ठानाच्या वतीने हा 9 दिवस चैत्र नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी या मैदानात साजरा केला जातोय. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी 2.5 वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एक अत्यंत मोलाचं गोरगरिबांची सेवा होईल, सतत शेतकरी असतील, कर्मचारी असतील, सर्व मध्यमवर्गीय असतील, सगळ्यांची सेवा होईल, सगळ्यांना समाधान होईल अशा रीतीने कार्य केलं. आणि मुख्य म्हणजे लाडक्या बहिणींचा भाऊ इतकं मोठं पद त्यांना मिळालं. लक्षावधी नाही तर करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. चैत्र नवरात्रोत्सवाचा शारदीय नवरात्रोत्सव टेंबी नाक्याला इतक्याच छान आणि पवित्र वातावरणात साजरे केलं जातं. या ठिकाणी 9 दिवस हा उत्सव असतो. तुम्ही बघितलं असेल, बाहेर सकाळी 8:30-9 पासून जी पूजा चालू होते ती जवळजवळ 11:30 पर्यंत चालू असतं. नुसतं श्लोक नाही तर गद्य आणि पद्य दोन्हीच्या ह्याच्यामध्ये ते पूजा करतात आणि त्यामुळे ती पूजा अत्यंत मोहक आणि श्रवणीय अशी होते. पाठक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व या ठिकाणी सप्तशतीचा पाठ आणि सहस्रचंडी यज्ञ फार हे अतिशय क्वचित असं बघायला मिळतं. असं हे पवित्र वातावरण या ठिकाणी आहे. आम्ही तर धन्य होतो या वातावरणामध्ये आनंद घेताना. लहान थोर सगळे इथे येतात आणि प्रत्येकाला हा आनंद उपभोगायला मिळतो. तुम्ही भंडारा बघितला असेल, किती मोठा भंडारा त्या ठिकाणी आहे. हजारो लोक त्या ठिकाणी जेवत आहेत. आता सुद्धा रांग किती मोठी आहे हे तुम्ही बघू शकतात. इतकी मोठी रांग त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेण्याकरता आहे. पूर्वी त्या अमिताभ बच्चनचा डायलॉग होता प्रसिद्ध, हम जहाँ खडे होते वहाँ लाइन से लाइन सुरू होती है. इकडे वेगळं आहे. इकडे जनता की लाइन जहाँ होती है, हजारों लोग जहाँ तादादों में खड़े होते, समझ लेना वहाँ एकनाथ शिंदे साहब जरूर आने वाले हैं. और एकनाथ शिंदे साहब के लिए उनको मिलने के लिए ये लोग खड़े हैं, देवी का दर्शन लेते हैं. पवित्र वातावरण आहे. हो, चांगलं आहे. आरती किती छान होते, देवीला गाण्यानं किती छान घातलं जातं. ते सगळं पवित्र वातावरण आम्ही अनुभवतो आहे. वर्षानुवर्ष हे सगळं चालू आहे. परंतु काही व्यक्ती ज्या अशा आहेत ना, की या उत्सवाला संपूर्णपणे योगदान देणारे आहेत आणि देवीचा आशीर्वाद त्यांना लाभतो. त्यांची तब्येत बरी नव्हती कोटवानी साहेबांची, पण बघा देवीच्या आशीर्वादाने ते आता रात्रंदिवस इथे मेहनत करतायत. हे सगळं पवित्र वातावरण आणि देवीचा आशीर्वाद आहे. श्रद्धा पाहिजे मनात ना.
श्रद्धापूर्वक वातावरण असलं ना की हे सर्व लाभतं। आणि 9च्या 9 दिवस रामनवमी पर्यंत हे सगळं असंच चालतं। रामनवमीच्या दिवशी तिथे केवढा मोठा भंडारा बाहेर होतो, रोज तर इथे चालू आहेच, पण रामनवमीच्या दिवशी आणखी मोठा भंडारा। आणि मग जशी आगमनाची मिरवणूक अत्यंत शांत आणि अगदी ढोल ताशांच्या गजरामध्ये, परंतु अत्यंत शिस्तीने अशी जी आगमनाची मिरवणूक तशीच विसर्जनाची मिरवणूक तलावपाळीवरती जाते। तेवढे हजारो लोक त्याच्यात सामावलेले असतात। खूप छान वातावरण असतं, आम्हाला खूप बरं वाटतं। शुभेच्छा। हिंदीच्या ऐवजी मराठीत लाव। फक्त मराठीत लाव। हा हिंदीतलं काढा आणि मराठीत लावा। त्याला घडी करून त्याच्या हातात देऊ ना, घडी करून त्याच्या हातात देऊ घडी करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला भाषण केलं। या भाषणात त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला। सर्व शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर केला पाहिजे, तसेच पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या वापरासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आदेश दिले। या आदेशानंतर आता मनसेनं आक्रमक भूमिका घेतली। मंगळवारी मनसेचे नेते अविनाश जाधव, मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह कार्यकर्ते भारतीय स्टेट बँकेच्या एका शाखेत शिरले। तिथे त्यांनी इंग्रजी भाषेतील फलक काढून टाकले, तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मराठी भाषेचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत। अविनाश जाधव म्हणाले की या शाखेत मराठी बोलली जात नसल्याची तक्रार एका महिलेनं केली होती, त्यामुळे या शाखेत आम्ही गेलो होतो। अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येही इंग्रजी फलक होते। हे फलक मराठी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत। या कार्यालयात सर्व मोठ्या हुद्द्यावर राज्याबाहेरील लोक आहेत। येथे मराठीचा कुठेच वापर केला जात नाही। या बँकेच्या शाखेत सुमारे 95% बँक खाती मराठी माणसांची आहेत। येथे जास्तीत जास्त मराठी माणसं कामाला असणं आवश्यक आहे। यांना आज ताकीद दिले, जर बदल केला नाही तर त्यांना रोषाला सामोरं जावं लागणार, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय। ठाण्यातील सर्व सहकारी आणि खासगी बँकेत मनसेचे पदाधिकारी जाऊन मराठी भाषा वापरा याबाबत निवेदन देतील। जर मराठी भाषेचा वापर करणार नसाल तर मार खाल, असंही अविनाश जाधव यांनी सांगितलंय। जिथे मराठीचा अपमान होईल तिथे आमची हात आणि लात बसणारच, असंही अविनाश जाधव यांनी म्हटलंय। काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक SBI बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे। आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात। सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज SBIला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत। आम्ही या लोकांना विनंती केली, त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे। सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील, तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे, आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत। जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत, त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत, कारण SBIमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत। सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे। एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे
उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित नवकोंडी अष्टलक्ष्मी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. गेल्या 15 वर्षापासून अतिशय भक्तिभावानं हा उत्सव ठाण्यातील किसननगर मैदान 1 या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महिलांच्या वतीनं भव्य महाआरती संपन्न झाले, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद लुटलाय. कथा व्यास महामंडलेश्वर डॉक्टर संत बृजभूषण बाबू यांच्या माध्यमातून हे महायज्ञ सुरू असून संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय. शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक यांच्या माध्यमातून मोठ्या भक्तिभावानं हा उत्सव साजरा केला जातोय. तसेच स्थानिक नागरिकांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आरती थाळी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्थानिक महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी आकर्षक आरतींच्या थाळ्या तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये पहिला क्रमांक भारती वडवाना, द्वितीय क्रमांक मीरा काळे व तृतीय क्रमांक प्राजक्ता काटकर यांनी पटकावलाय. यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक, शिवसेनेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत. या संदर्भात माजी आमदार रवींद्र फाटक व माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात. आज चैत्र नवरात्राचा तिसरा दिवस आहे आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवकोंडी यज्ञ किसननगरमध्ये 15 वर्ष आम्ही हा कार्यक्रम नवरात्राच्या माध्यमातून केला जातो. आणि आज खरंच तिसऱ्या दिवसामध्ये महिलांची महाआरती असल्यामुळे महिलांची सगळी गर्दी दिसते आपल्या समोर आणि आम्ही दर्शनासाठी या माध्यमातून आम्ही इथे सहकार्य असतो. पण खरंच इथल्या सर्व महिलांना, सर्व रहिवाशांना मनापासून मी धन्यवाद देईन. हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी आपली सर्वांना असं वाटतं की आपली देवी आहे आणि आपल्या देवीसाठी आपण सर्वांनी एकरूप काम करावं लागतं. आणि या मंडळामध्ये सर्वच लोक आपल्या आपल्या देवीच्या त्यांच्या मनाप्रमाणे ते करत असतात. म्हणून मी आमच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि कार्यक्रम हा 15 वर्ष अशा रीतीने मोठ्या परिस्थितीमध्ये चालत असतो आणि त्या लोकांमध्ये सगळे भाविक इथे आजूबाजूचे लोक दर्शन घेण्यासाठी येत असतात. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.